सामान्य माणूस सहन करणार नाही. सर, एकीकडे पाहायला गेलं तर 5 तारखेला विजय मेळाव्यासाठी जी आहे ती तयारी सुरू झालेली, अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मेळावा जो आहे तो साजरा केला जाणार, त्याच्यासाठी पत्रक देखील देण्यात आलेलं आहे. माता सावित्रीबाई फुले, सरस्वती आई, ज्याच्यातून ज्ञानार्जन केलं जातंय आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला, जी कत्तल केली, जी खांडोळी केली, करायला लावली, हे मास्टर, हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघं जण. आणि तुम्हाला सांगतो, हे सगळं करून या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय उत्सव करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, विजय मेळावा करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, तो त्यांचा विजय मेळावा नाही आहे, तो तांडव आहे. तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल, तो तांडव असेल. महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुट्ट शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल, बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल. पण यामध्ये सर्व एकंदरीत जंगाने पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी हा आवाज उठवला या एकंदरीत GR विरोधात, आणि नंतर मग मोठी कडक भूमिका घेतली. त्यानंतर हे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं की दोन्ही GR रद्द करणं, एकंदरीतच राज ठाकरेंचा करिश्मा तर पाहायला मिळालाच ना सदावर्ते साहेब.